वर भारताचे ही 3 फलंदाज फ्लॉप. चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी संघातून होऊ शकते हकालपट्टी. टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील बहुतांश फलंदाज फ्लॉप ठरले. रोहित शर्माशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने लौकिकासाजीशी अशी खेळी केली नाही. टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या तयारीत आहे. याआधी 3 फलंदाज संघातून बाद होऊ शकतात. ते म्हणजे शुभमन गिल, के. राहुल आणि श्रेयस अय्यर. हे फॉर्ममध्ये नसतील तर टीम इंडियाला त्याची गरज भासू शकते. शुभमन गिल श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सलामीवीर म्हणून खेळला होता आणि तो संघाचा व्हाईस कॅप्टन देखील होता, पण त्याला विशेष काही करता आले नाही. गिल तिसऱ्या वनडेत अवघ्या 6 धावा करून बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 35 धावा करून पैलूमध्ये परतला. पहिल्या वनडेत 16 धावा करून गिल बाद झाला. तो फॉर्ममध्ये नसला तरी टीम इंडियाला पर्यायाची नक्कीच गरज भासेल. गिल बराच काळ फॉर्मशी झुंजत आहे आणि ऋतुराज गायकवाड त्या शर्यतीत आहे. श्रेयस अय्यरने बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. श्रेयस अय्यर श्रीलंका विरुद्धच्या 3 सामन्यांच्या प्लेइंग 11चा हिस्सा होता, परंतु तो या दरम्यान त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या वनडेत 23 धावा करून अय्यर बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 7 धावा करून पैलूमध्ये परतला. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ 8 धावा करता आल्या. मधल्या फळीतील टीम इंडिया अय्यरकडे पाहत आहे, मात्र सध्या त्याचा फॉर्म खूप अडचणीत असल्याचे दिसून येते. के. राहुल भारतीय संघाच्या अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो टीम इंडियासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळला, पण तो विशेष काही करू शकला नाही. राहुल एका सामन्यात 21 धावा करून बाद झाला, तर दुसऱ्या वनडेत तो शून्यावरच बाद झाला होता. तो तिसऱ्या वनडेचा भाग नव्हता. त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती.